नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेट 2025 बाबतीत खूप महत्त्वाची अपडेट. आता या उमेदवारांना देखील करता येणार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025साठी अर्ज करण्यासाठी लिंक MSc परीक्षा परिषदेची अधिकृत सूचना. काय महत्त्वाची सूचना आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शासन निर्णयामुळे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या उमेदवारांनी त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्याची मागणी वारंवार केली आहे. सन 2017मध्ये अशा प्रकारची पहिली व सन 2022मध्ये दुसरी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर सन 2025मध्ये अशा प्रकारची चाचणी घेण्यात येत आहे. पहिल्या व दुसऱ्या चाचणीत जवळपास 5 वर्ष व दुसऱ्या व तिसऱ्या चाचणीत जवळपास 3 वर्ष इतके अंतर आहे. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी कालावधी लागत असल्याने व्यावसायिक अर्हतेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनी त्यांना अशा चाचणीस प्रविष्ट होण्याची मागणी केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनही पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी दिली जाते. ही सर्व पार्श्वभूमी विचारात घेता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीबाबत उमेदवारांनी केलेली मागणी रास्त असल्याचे निदर्शनास आल्याने या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याबाबतचा प्रस्ताव व त्या अनुषंगाने संदर्भातील शासन निर्णयातील संबंधित तरतुदी दुरुस्त करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. म्हणजे महत्त्वाची तरतूद अशी की जे पदवीच्या किंवा DED किंवा BEdच्या शेवटच्या वर्षात ॲपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा टेट 2025साठी अर्ज करता येणार आहे. म्हणजे टेट 2025साठी या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्याची संधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आहे. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन व आपण या परीक्षेची चांगली तयारी करावी अशी आपल्याला मागणी. निर्णय काय आहे? शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल. या तरतुदीऐवजी शिक्षक निवडीकरता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरता पात्र राहतील. त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. परंतु शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये व पर्यायाने चाचणीत त्यांनी प्राप्त केलेली पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात यावा. अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करावे. या मुदतीत असे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक पदभरतीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. विविध मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गुणानुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, अशी तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे. म्हणजे BEd किंवा DEdच्या शेवटच्या सत्रात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्यापासून कमाल 1 महिन्याच्या आत आपलं प्रमाणपत्र परीक्षा परिषदेकडे सादर करणे अनिवार्य असेल. जर आपण परीक्षा परिषदेकडे प्रमाणपत्र सादर 1 महिन्यामध्ये केलं नाही तर आपली निवड त्या ठिकाणी केली जाणार नाही. शासन अभियोग्यता हा निर्णय 2025साठी व येणाऱ्या सर्व काळातील सर्व अभियोग्यतासाठी हा लागू असेल. या ठिकाणी आपण टेट 2025साठी अर्ज करण्यासाठी जी वेबसाईट आहे ती आहे IBPS ऑनलाईन. या वेबसाईटवर आपण अर्ज करू शकता. लिंक आपल्याला कमेंट बॉक्समध्ये दिली जाईल. ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी आहे 26 एप्रिल 2025 ते 10 मे 2025. ऑनलाईन अर्ज 10 मे 2025पर्यंत 23:59 वाजेपर्यंत आपण करू शकतो. प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी परीक्षेच्या 7 दिवस आधीपासून असेल.
परीक्षेचा दिनांक म्हणजे परीक्षा कधी कंडक्ट केली जाईल तर 24 मे ते 5 जून 2025 या कालावधी ती कंडक्ट केली जाईल. प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परीक्षेच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल. टेट परीक्षेचा माध्यम व अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेले आहे. मराठी, इंग्रजी व उर्दू या 3 भाषा ती असू शकते. मराठी आणि इंग्रजी या द्विभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थींनी इंग्रजी मराठी अथवा इंग्रजी उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणे आवश्यक आहे. प्रश्नांचे भाषांतर किंवा अर्थाबाबत काही संदिग्धता असल्यास इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिम समजले जातील. सर्व टेट 2025ची तयारी करणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा. परीक्षेचं स्वरूप यामध्ये अभियोग्यता 60%, बुद्धिमत्ता 40%, एकूण 100% गुण. गुणाच्या स्वरूपात परीक्षा ही 200 गुणांची असेल. त्यामध्ये 120 गुण हे अभियोग्यतेला आणि 80 गुण हे बुद्धिमत्तेसाठी असतील. 120 प्रश्न अभियोग्यतेचे व 80 प्रश्न हे बुद्धिमत्तेचे असतील. 2 तासाची परीक्षेसाठी वेळ असेल. अभियोग्यता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक राहतील. बुद्धिमत्ता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, श्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक प्रश्न, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक राहतील. सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तरमर्यादा असणार नाही. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. फॉर टेट exam related issues, please comment us. We are here to help you. Thank you.